नमस्कार. मी तुमची मैत्रीण बोलत आहे. आजचा विषय खूप खास आहे. सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजचा दिवस सोन्याचा आहे. कारण कमला एकादशी आली आहे. ही एकादशी सामान्य नाही. ही लक्ष्मी नारायणाची एकादशी आहे. या एकादशीला केलेले व्रत, केलेली प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचते. सिंह राशीच्या माझ्या बंधू भगिनींनो, तुमच्या जीवनात मागील काही महिने खूप चढ उतार आले. मनात एक प्रकारची भीती होती. मनात शांतता नव्हती. डोक्यात सतत विचारांचे चक्र फिरत होते. रात्री झोप लागत नव्हती. स्वतःवरचा विश्वास डगमगत होता. कुणावर भरोसा ठेवायचा हेच कळत नव्हते. कधी वाटायचे की नशीबच फुटका आहे. पण आज मी तुम्हाला सांगायला आले आहे की तुमचे वाईट दिवस संपले. कमला एकादशीपासून पुढचे 21 दिवस तुमच्यासाठी देवाने लिहून ठेवले आहेत. या 21 दिवसात तुमचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे. कसे बदलणार ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी एक विनंती आहे. हा व्हिडिओ तुमच्या जीवनाशी जोडलेला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत ऐका आणि जर माझे बोलणे तुमच्या मनाला भिडले तर व्हिडिओला लगेच लाईक करा. कारण तुमचे एक लाईक मला अजून अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची ऊर्जा देते. चला तर सुरू करूया. सिंह रास, सूर्याची रास, जंगलाचा राजा तुमच्या रक्तातच नेतृत्व आहे. तुम्ही कुणापुढे झुकत नाहीत. तुमचा स्वाभिमान मोठा आहे. तुम्ही दिलेला शब्द पाळता. दुसऱ्यासाठी मदतीला धावून जाता. पण तुमचे मन खूप हळवे आहे. वरून कणखर दिसता पण आतून लवकर दुखावले जाता. मागील 1.5 वर्षापासून तुमच्यावर शनीची 7.5 नाही पण शनीची वक्र दृष्टी आहे. त्यामुळे मेहनत करूनही यश लांब पळत होते. घरातले लोकच तुमचे मन समजून घेत नव्हते. वडिलांशी किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींशी मतभेद झाले. मनात एकटेपणा आला. अनेकदा वाटले की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. झोपेत दचकून जाग येते. छातीत धडधड होणे, कामात लक्ष न लागणे हे सगळे तुम्ही अनुभवले. काही जणांच्या घरात आजारपण आले. काही जणांचे जवळचे नाते दुरावले आणि काहींना कोर्ट कचेरीचाही त्रास झाला. महिला असो वा पुरुष, सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीने हा मानसिक त्रास भोगला. कारण तुमचा राशी स्वामी सूर्य आहे आणि सूर्य जेव्हा राहू किंवा केतूच्या संपर्कात येतो तेव्हा ग्रहण योग असतो. तुमच्या जीवनात तेच झाले. तुमच्या आत्मविश्वासाला ग्रहण लागले होते. पण आता ग्रह बदलले आहेत. कमला एकादशीच्या दिवशी सूर्य स्वतःच्या सिंह राशीतून बाहेर पडून मित्र राशीत जाणार आहे. गुरु ग्रह मार्गी झाला आहे. गुरुची दृष्टी आता तुमच्या राशीवर पडणार आहे. गुरु म्हणजे ज्ञान, संतान, धर्म, गुरुकृपा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी विष्णू भगवान योग निद्रेतून थोडे जागे होतात. ते लक्ष्मी मातेसमोर भक्तांचे बोलणे ऐकतात. सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग दुर्मिळ आहे. कारण तुमचा स्वामी सूर्य आणि विष्णू यांचे जुने नाते आहे. सूर्याला नारायणाचा अंश म्हणतात. म्हणून कमला एकादशीला जेव्हा तुम्ही सूर्याची म्हणजेच विष्णूची पूजा करता तेव्हा तुमचा सूर्य आपोआप मजबूत होतो. सूर्य मजबूत झाला की आत्मविश्वास येतो. डोक्यावरचा ताण कमी होतो. लोक तुमचे ऐकायला लागतात. तुमच्या शब्दाला वजन येते. 21 दिवसात काय बदल होणार? आता तुम्ही विचाराल की 21 दिवसात नक्की काय होणार? लक्षात घ्या, मी तुम्हाला खोटी स्वप्ने दाखवत नाही. मी जे सांगते आहे ते ग्रहदशा आणि शास्त्रावर आधारित आहे. पहिले 7 दिवस तुमच्या मनातली नकारात्मकता जाईल. ज्या गोष्टींची भीती वाटत होती ती भीती निघून जाईल. रात्री झोप लागेल. सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटेल. तुम्ही आरशात बघाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसेल. कारण सूर्याचा प्रकाश तुमच्या आत उतरायला सुरुवात होईल. दुसऱ्या 7 दिवसात घरातील वातावरण बदलेल. घरात जे वाद होते, जे गैरसमज होते ते हळूहळू मिटायला लागतील. वडील किंवा वडील समान व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. त्यांचा एक शब्द तुमचे काम सोपे करेल. घरात हसू येईल. मुले तुमचे ऐकतील. जोडीदाराची साथ मिळेल. तिसऱ्या 7 दिवसात समाजात तुमचा मान वाढेल. जिथे तुमचा अपमान झाला होता तिथेच तुमचा सन्मान होईल. लोक तुम्हाला सल्ला विचारायला येतील. तुमच्या नावाचा दबदबा तयार होईल. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच लोक तुमचे कौतुक करतील.
हा बदल एका रात्रीत होणार नाही. 21 दिवस लागतील, कारण निसर्गाचा नियम आहे. कोणतीही बी पेरली की त्याला रुजायला, वाढायला वेळ लागतो. कमला एकादशी हे बी पेरायचा दिवस आहे. सिंह राशीच्या अनेक स्त्री पुरुषांना एक समस्या सतावते. ती म्हणजे मनात सतत येणारे वाईट विचार. मी अपयशी आहे, माझे काही खरे नाही, मला कोणी समजून घेत नाही. ही भावना तुम्हाला आतून पोखरत होती. कमला एकादशीपासून गुरूंची कृपा सुरू होईल. गुरु मनाचा कारक आहे. गुरु बलवान झाला की मन स्थिर होतं. तुम्ही जे निर्णय घ्याल ते ठाम असतील. लोकांच्या बोलण्याने तुम्ही डगमगणार नाही. तुमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येईल. ती चमक बघूनच समोरचा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवेल. तुमच्या घरात जर लहान मुलं असेल आणि ते अभ्यास करत नसेल, हट्टी असेल, तर या 21 दिवसात त्याच्यात फरक पडेल. कारण कमला एकादशी संतान सुखाची एकादशी आहे. ज्या माता पित्यांना मुलांची काळजी आहे त्यांनी या दिवशी बाळकृष्णाची पूजा करावी. तुमच्या मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल. सिंह राशीचा संबंध हृदयाशी येतो. मागील काळात अनेकांना छातीत धडधड, रक्तदाब, डोकेदुखीचा त्रास झाला. कारण सूर्य बिघडला की रक्ताभिसरण बिघडते. कमला एकादशीला विष्णूला तुळस वाहिली की हृदय बळकट होते. तुळशीमध्ये औषधी गुण आहेत. तिचा वासच मन शांत करतो. या 21 दिवसात तुमची तब्येत सुधारेल. औषधांना गुण येईल. मन प्रसन्न असेल तर आजार निम्मा पळून जातो. नातेसंबंधांबद्दल बोलायचे झाले तर सिंह राशीच्या लोकांचा अहंकार कधी कधी नात्यात आडवा येतो. माझे बरोबर आहे ही भावना दुसऱ्याला दुखावते. कमला एकादशी विष्णूची आहे. विष्णू म्हणजे पालनकर्ता. तो नम्रता शिकवतो. या दिवशी जेव्हा तुम्ही डोके टेकवून प्रार्थना कराल तेव्हा तुमचा अहंकार गळून पडेल. मग बघा तुमची माणसे कशी जवळ येतात. तुटलेली नाती जुळतील. गैरसमज दूर होतील. घरात प्रेमाचे वातावरण तयार होईल. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या 21 दिवसात काय करायचे. खूप अवघड काही नाही. 3 साधे नियम पाळा. पहिला नियम म्हणजे रोज सकाळी सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करा. त्यात थोडी हळद आणि गूळ टाका आणि म्हणा, ओम गृहिणी सूर्याय नमः. फक्त 1 मिनिट लागेल, पण तुमचा सूर्य 100% मजबूत होईल. दुसरा नियम म्हणजे संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा. विष्णू आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर बसा. डोळे बंद करा आणि फक्त 5 मिनिट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणा. तुमच्या मनात जी इच्छा आहे ती देवाला सांगा. तिसरा नियम, या 21 दिवसात खोटे बोलू नका. कुणाचे मन दुखवू नका. शक्य असेल तर गरजू व्यक्तीला जेवू घाला. गाईला पोळी खाऊ घाला. कारण गायीत 33 कोटी देव असतात. गाय तृप्त झाली की विष्णू तृप्त होतो. आणि हो, कमला एकादशीच्या दिवशी एक काम नक्की करा. या दिवशी पिवळे वस्त्र घाला. पिवळा रंग गुरूचा आणि विष्णूचा आहे. स्त्रियांनी पिवळी साडी किंवा ड्रेस घालावा. पुरुषांनी पिवळा रुमाल खिशात ठेवावा आणि त्या दिवशी वडिलांचे किंवा वडिलांसमान व्यक्तीचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या पाया पडा. जर वडील हयात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करा. वडिलांचा आशीर्वाद म्हणजे सूर्याचा आशीर्वाद. तो मिळाला की जगात कोणीही तुमचे वाईट करू शकत नाही. ज्योतिषाच्या भाषेत सांगायचे झाले तर आता राहू तुमच्या अष्टम स्थानातून बाहेर पडला आहे. अष्टम राहू मानसिक त्रास देतो. तो आता गेला. केतू तुमच्या वाणी स्थानातून गेला, त्यामुळे गैरसमज होत होते, तोही गेला. आता गुरुची 5वी दृष्टी तुमच्या राशीवर आहे. गुरुची दृष्टी अमृता समान आहे. ती जिथे पडते तिथे सोने होते. मंगळ तुमच्या पराक्रम स्थानात येत आहे. मंगळ बळ देईल, आळस देईल, नवी ऊर्जा येईल. शुक्र तुमच्या धनस्थानाकडे बघत आहे. शुक्र पत्नी, प्रेम, गृहसौभाग्य देतो, म्हणजे घरात लक्ष्मी नांदेल. शनी आता मार्गी लागेल. तो न्याय देतो. तुमच्यावर झालेला अन्याय संपेल. हे सगळे ग्रह कमला एकादशीपासून तुमच्यासाठी काम करायला लागतील. माझ्या सिंह राशीच्या भावांनो,
मी तुमच्यासारखीच एक सामान्य व्यक्ती आहे. मला तुमचे दुःख कळते, कारण मीही या काळातून गेली आहे. म्हणून मनापासून सांगते, या संधीला दवडू नका. कमला एकादशी वर्षातून एकदाच येते आणि असा ग्रहयोग पुन्हा लवकर जुळून येत नाही. आजच ठरवा की मी 21 दिवस माझे भाग्य बदलणार. देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. आता मी तुम्हाला सांगितले उपाय करणार असाल तर मला लगेच कळू द्या. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा. तुमचे एक लाईक म्हणजे माझ्यासाठी देवाचे बळ. आणि कमेंट करा. कमेंटमध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. ज्यांची श्रद्धा दुसऱ्या देवावर आहे त्यांनी त्यांच्या श्रद्धा असणाऱ्या देवांचेही नाव लिहा. आणि हो, अजूनही एक काम करा. आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिला पोचेल. तसेच यूट्यूबने जे हाईप बटन दिले आहे त्यावर नक्की क्लिक करा. म्हणजे यूट्यूबला कळेल की हा व्हिडिओ लोकांना आवडतो आहे. शेवटी इतकेच सांगेन, सिंह तुम्ही आहात. जंगलाचा राजा एकदा डरकाळी फोडतो तेव्हा सगळे जंगल हादरते. तुमची वेळ आता आली आहे. मागे वळून बघू नका. जुन्या जखमा विसरा. नवीन पहाट झाली आहे. कमला एकादशीचा सूर्य उगवला आहे. त्याच्या प्रकाशात तुमचे जीवन उजळून निघणार आहे. 21 दिवसांनी तुम्ही स्वतःला ओळखू शकणार नाहीत. इतका बदल होईल. तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल, डोळ्यात आत्मविश्वास असेल आणि ओठांवर फक्त एकच नाव असेल, श्री लक्ष्मी नारायण. चला तर मग आजपासून सुरुवात करूया. विजय तुमचाच आहे, कारण तुम्ही सिंह आहात आणि सिंह कधीच हार मानत नाही. पुन्हा एकदा सांगते, लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. सबस्क्राईब करा आणि हाईप बटनावरती क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदित राहा. सर्वांचे कल्याण हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.